वारी वारी काय असते? वारी एक नशा है यार, नशा है। मतलब ऐसा लगता है कि वारी आएगा तो निकलना ही निकलना है। वारीचा अनुभव खूप आहे, ज्याला समजतं त्यालाच कळतंय स्वर्ग म्हणजे काय असतो हे जेव्हा तुम्ही वारीत जाता तेव्हा तुम्ही अनुभव घेता की स्वर्ग म्हणजे काय असतो। म्हणून जगात भारी पंढरपूरची वारी, अतिशय आनंद मिळतो याच्यामध्ये। जवळपास 1300 शतकापासून ह्या वारीचा इतिहास आहे। म्हणजे महाराष्ट्रातून नाही, बऱ्याच ठिकाणातून पब्लिक ही जवळजवळ येते। तुम्हाला जाणवणार नाही हा सोहळा किती भक्तिमय असतो। आता अशी बसले 5 वाजता तिथं तर मला वाटलं आता मी वारीच करते की नाही की वाटलं, पण काय माऊलीची कृपा झाली, मला थोडासा डोळा लागला, पाठीवरून हात फिरवलं माऊलीनं की एकदम फ्रेश झाले। तर 28 किलोमीटर चालले मी इथं पहिला तर पांडुरंग सोबत आहे ही अशी जाणीव होती आम्हाला। किती जणांचे पाय दुखलं तरी ते पायांचा त्रास बाजूला सरकून आपलं कंटिन्यू चालण्याच्याच मार्गामध्ये राहते। आणि हे इतकं आनंदीदायक वातावरण होते की पाऊस असला, ऊन असलं, काही असलं तरी विठ्ठल नामाच्या ह्याच्यामध्ये आम्ही पूर्ण तल्लीन होऊन वारी करत असतो। जसा आपला विठू भोळा साधा आहे तसे प्रत्येक वारकरी साधे भोळे असे वाटतात। त्यामुळे मला इथे यावंच वाटतं। कुठे कपट छपट नाही किंवा काही नाही, कुणाचा भेदभाव नाही, लहान मोठं नाही। त्यामुळे ही वारी मला खूप आवडते। खूप काही गोष्टी घेऊन जातो सर, आणि आपलं हे वारी करताना आपल्या स्वतःतला जो अहमपणा आहे तो खरंच गळून पडतो ह्याच्यातनं। म्हणजे हा जास्त अनुभव मला येतो। कितीही तास राहो, कितीही वेळ राहो, ते पाण्याचा थेंब घेत नाहीत, लाईन सोडून बाजूला जात नाहीत, कशाच्याच लोकात पडत नाहीत। पूर्ण माऊलीचा विसावा आल्यावरच ते थांबणार आणि तेव्हाच ते बाजूला जाऊन एक गोट पाण्याचं पिणार किंवा काय जे त्यांना करणार। एवढ्या ते प्रेमाने, एवढ्या उत्साहाने, एवढ्या आनंदाने ते आनंदी ते पंढरपूर पायी पूर्ण करून पांडुरंगाचं दर्शन घेतात आणि त्यांची वारी पूर्ण करतात। 15 वर्ष झालं आम्ही दरवर्षी एक टप्पा जातोय आणि इतका छान अनुभव घेतोय दिंडीचा। आणि सगळ्या सोबत असल्यामुळं ग्रुपमध्ये फार सुंदर अनुभव आहे सगळा, आणि इतकी सुंदर व्यवस्था असते त्याची की काहीही कसल्या गोष्टीची आम्हाला कमतरता नसते। आणि आम्ही अशी वाट पाहत असतो की दिंडीचा तो दिवस कधी येईल की आम्हाला जायला मिळेल आणि आम्हाला ग्रुप बरोबर जास्त मजा येते, एकटं जाण्यामध्ये काही मजा नाही आहे। ग्रुपमध्ये सगळेजण मस्त एन्जॉय करतात। हे सगळे मित्र मिळून जे अरेंज करतात खरंच खूप छान। त्याच्याचमुळे ही वारी अगदी दरवर्षी नित्य नियमाने चालते, एकही वर्षी असा खाडा झालेला नाही आहे। आणि अजून एक ते वारकरी इतकं ऊन वारा पाऊस काही असो इतकं छान पांडुरंगाचं तल्लीन होऊन जे चालतात। आणि अजून भरपूर लोक जोडल्या जात आहेत। म्हणजे सगळ्यांची इच्छा होती आहे बघून की अजून सगळ्या लोकांनी यावं आणि या दिंडीचा आनंद घ्यावा। गेल्या वर्षी एकादशीला माझी इच्छा होती की वर्षभर वारी करण्याची, पण मुखदर्शन झाल्यामुळं मी वारी करणार नाही असं पांडुरंगाला सांगितलं। पण त्यांनी मला परत त्याचं पदस्पर्श दर्शन दिलं आणि मी वर्षभर झालं 1 महिन्याला एकादशीला पंढरपूरच्या दर्शनाला जाते आणि आज पहिल्यांदा पायी वारीला निघत आहे। ती पांडुरंगाची इच्छा आहे। मी एवढं एन्जॉय करते ह्या वारीमध्ये येऊन की असं वाटतं की सगळ्या मैत्रिणी सोबत असं की आपण सलग टप्पा करावा, एक करण्यापेक्षा एक वेळेस असं पूर्ण करावं अशी इच्छा आहे माझी। तर बघूया ते होत आहे का। आणि थँक्स टू प्रीतम, तो आणि बाकीचे सगळेजण त्याला मदत करतात म्हणून तो खूप छान अरेंजमेंट करतो। इतका आनंद मिळतो, इतका आनंद घेऊन जातो। जसं सगळे सांगतात की खूप पॉझिटिव्ह एनर्जी आपण सोबत घेऊन जातो। आणि पांडुरंगाला भेटायचं असेल तर प्रत्येकाने एक वेळेला ही वारी करावी असं मला वाटतं। आणि सवारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली, गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी।
उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले करा